बीडच्या राजकारणात कधी काय घडेल काही सांगताच येत नाही. म्हणजे बघा ना, धनंजय मुंडे आणि सुरेश धस जे राजकारणातले एकमेकांचे पक्के वैरी समजले जातात, ते गहिनीनाथ गडावर एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलंय. दोघांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथ गडावर घडलेलं हे दृश्य पाहून बऱ्याच चर्चा रंगल्या की दोघांमधील सुप्त संघर्ष आता संपलाय का. दरम्यान याच संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस असं काही बोलून गेलेत ज्याने सगळेच विचारात पडलेत की हे नेमकं सुरू तरी काय. आता ते गहिनीनाथ गडावर नेमकं काय म्हणाले आणि दोघांमधले मोठे संघर्ष कोणते याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. चला तर विषयाला लगेच सुरुवात करूयात. गहिनीनाथ गडावर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर 9 एप्रिलला म्हणजे काल नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात एक अनोखा चित्र दिसलं. आमदार धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे दोघेही एकाच व्यासपीठावर शेजारी बसलेले दिसले. दोघात बऱ्याच गप्पाही झाल्या असल्याचं दिसलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. मंत्री पंकजा मुंडे यांनी तर आपल्या भाषणात सुद्धा सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे लोकांना वाटलं अखेर बीडचा हा सुप्त संघर्ष आता मिटला की काय. पण कार्यक्रम संपल्यावर सुरेश धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं की धस मुंडे संघर्ष संपलेला नाहीये, संघर्ष सुरूच राहील. पण हे अध्यात्माचं स्टेज आहे, इथे नो राजकारण, इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल. पुढे ते हेही म्हणाले की व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली नाही, ते पाहुणे म्हणून आल्यानंतर बोलणं काम होतं. स्टेजवर लगेच भांडण करायचं का असा सवालही सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला. बरं, या दोघांमधील आजवरचे संघर्ष बऱ्याच गंभीर मुद्द्यावरून झाले. तुम्हाला माहित असेल, संघर्षाची सुरुवात झाली ती दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून. डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुण मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ते वीज कंपनीकडून खंडणी मागणी रोखण्यासाठी लढत होते. मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप झाला. सुरेश धस यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरलं. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांकडे गेले, मोर्चे काढले. धस यांनी मुंडे यांच्यावर संरक्षण देण्याचा आरोपही केला. पुढे मार्च 2025 मध्ये दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुंडे समर्थकांनी धस यांना काळे झेंडे दाखवले. पंकजा मुंडे यांच्यावरही धस यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि हेच सगळं बीडच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून गेलं. दुसरं मोठं प्रकरण होतं ते धनंजय मुंडे यांचा कथित कृषी घोटाळा. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री असतानाच्या काळात कृषी खात्यात 169 कोटी ते 300 कोटींचा घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार 78 बोगस कंपन्या स्थापन करून साहित्य खरेदी, बोगस बिलं आणि अनामत प्रकल्पातून पैसे वळवण्यात आले. धस यांनी डीपीडीसी बैठकीतही हे मुद्दे उपस्थित केले. फक्त धस यांनीच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही 245 कोटींच्या घोटाळ्याची तक्रार केली होती. मुंडे यांना या प्रकरणी हायकोर्ट आणि लोकायुक्तांकडून काही ठिकाणी क्लीन चिट मिळाली, तरीही धस यांनी आरोप कायम ठेवले. दरम्यान असं जरी असलं तरी मध्यंतरी फेब्रुवारी 2025 मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टोकाचे आरोप केलेले असताना नंतर धस स्वतः यांनी रुग्णालयात जाऊन मुंडेंची भेट घेतली होती. सुरेश धस हेच धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेल्यामुळे प्रसार माध्यमांनी विचारणा केली तेव्हा धस म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. परंतु यामुळे दोघात सेटलमेंट होते का अशी देखील चर्चा सुरू झाली. त्यानंतर दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस या दोघांवर एकाच वेळी टीका केली, ज्यात आपले मंत्रीपद सुरेश धस आणि जरांगे पाटील यांच्यामुळे गेल्याची सल धनंजय मुंडे यांच्या मनात कायम असल्याचं दिसलं. सध्या स्थितीत धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अशी मागणी केली की मुंडेंना परत मंत्रीपद द्या. आणि 2 जिल्ह्यातले सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे की बाबा तुम्ही विठ्ठल महाराजाला समजता, आम्हाला समजता.
आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी कुठलंही आश्वासन न देता फक्त धन्यवाद म्हणून भाषण संपवलं. आणि आता असं म्हटलं जात आहे की जेव्हा कोकाटेंच्या मंत्रिपदावर गच्छंती आलेली तेव्हा अजितदादा हे धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडे वर्षा बंगल्यावर घेऊन गेलेले. तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळणार का असाही प्रश्न निर्माण झालेला. मात्र त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. परत एकदा जेव्हा झिरवाळांच्या मंत्रिपदावरती प्रश्न निर्माण होऊ लागले तेव्हा देखील धनंजय मुंडे यांना चान्स मिळेल असं म्हटलं गेलं. मात्र अजूनही तशी काही चिन्ह दिसत नसून झिरवाळ यांचं मंत्रिपद अजूनही कायम राहिलेलं आहे. आता जेव्हा जेव्हा असं काही घडलं तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना धनंजय मुंडेंना मंत्री करायचंय का हाच प्रश्न पहिले निर्माण होतो. आणि आता भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं असं कुठलंही आश्वासन न देता फक्त धन्यवाद बोलून निघून जाणं हे देखील त्याच दिशेने संकेत देत आहेत असं दिसतंय. महत्वाचं म्हणजे सुरेश धस यांनी देखील मुंडे आणि धस यांच्यातील संघर्ष संपला नसल्याचं म्हटल्याने पुन्हा एकदा बीडमध्ये धस विरुद्ध मुंडे किंवा भाजप विरुद्ध मुंडे असा संघर्ष सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाआड धस कायम राहणार का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.